गुडघ्याची रिप्लेसमेंट कधी करावी याची मुख्य वेळ आहे. जनरली आपण सांध्याची झीज बघितली तर 50-60 नंतर सांध्याची झीज होते. झीज झाल्यानंतर पहिले जे आपल्याला लक्षणं आढळतात ती म्हणजे गुडघ्याच्या सांध्यावर सूज येणे, गुडघा आकडणे, बसायला उठायला त्रास होणे, दैनंदिन क्रिया चालणे फिरणे या गोष्टी अवघड होतात. आणि त्यानंतर आपण प्राथमिक उपचार करतो ते म्हणजे मेडिकलमधून किंवा डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधं घेणे. ही औषधं काही काळ काम करतात. जसं आपलं वय वाढतं तसं सांध्यावरचं कार्टिलेज झिजून निघून जातं आणि हे निघून गेलेलं कार्टिलेज आपल्या सांध्याचे जे सपोर्ट्स किंवा लिगामेंट यांना टाईट करतं, म्हणजे सांधा आकडतो किंवा जखडतो आपण म्हणतो त्याला. आणि ह्या आकडण्यामुळं बसणं उठणं ह्या क्रिया अतिशय अवघडून बसतात. जेव्हा कोणत्याही पेन किलर्स किंवा मेडिसिननी आपल्याला गुडघ्याच्या वेदना कमी होत नाहीत, ती योग्य वेळ आहे डॉक्टरांना भेटण्याची. डॉक्टरांना भेटून आपल्या गुडघ्याचा प्राथमिक एक्सरे करून गुडघ्याची अवस्था काय आहे, सांध्याची झीज कितपत झालेली आहे हे बघणं अतिशय गरजेचं आहे. गरज पडल्यास मेनिस्कस किंवा कार्टिलेज किती डॅमेज आहे यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार MRI सुद्धा करणं गरजेचं आहे. MRI मध्ये आपल्याला फाटलेल्या चकत्या दिसतात आणि सांध्याची झीज 50% का 80% हे आपल्याला कळून येतं.